गुड इव्हिनिंग ऑल. सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचंय. कोणाला स्क्रीन दिसते नाही दिसते सगळ्यांनी सांगायचंय. आणि आवाज पण क्लिअर येतो का हे पण चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. आपण स्टार्ट करूयात. ओके. आणि सारखं सारखं हँड रेज नाही करायचं. मी नाही पोहोचू शकणार तिथपर्यंत, कारण आपल्याला क्लास घ्यायचा असतो. ओके. चला स्टार्ट करूयात का? येस ऑर नो टाईप करा सगळ्यांना. स्क्रीन आणि व्हॉइस क्लिअर येत असेल तर. आजचा चॅप्टर आपला काय राहणार आहे? एक्सप्रेशन अँड द यूज ऑफ लेटर्स इन प्लेस ऑफ नंबर्स. आपण काय बघणार आहोत आज? लेसन कोणता आहे आपला? डिव्हिजन झाल्यानंतरचा लगेच जो 12 वाला लेसन आहे ना, तो आपण स्टार्ट करणार आहोत. ओके. सगळ्यांना दिसते स्क्रीन? Read carefully and understand. Expression. The math operators plus, minus किंवा addition, subtraction, multiplication and division are given together in the expression. त्या एक्सप्रेशन मध्ये काय असणार आहेत? मॅथचे ऑपरेशन्स असणार आहेत. कोणकोणते ऑपरेशन आपण बघितले होते? ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे आणि डिव्हिजन आहे. हे 4 ऑपरेशनच आपल्याला एक्सप्रेशन मध्ये युज होणार आहे. आणि एक्सप्रेशन म्हणजे काय असणार आहे? तुमचं बॉडमॉस, जे बॉडमॉसची मेथड आहे ना, ते असणार आहे. ओके. तर बघा, simple method to solve the expression. First do the operation inside the brackets. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला? बॉडमास हा जो आहे, आपण हे बॉडमास हा लेसन घेतोय. सगळ्यांचं लक्ष पाहिजे माझ्याकडे, माझ्या बोलण्याकडे. ओके. आणि नोट डाऊन करून घ्या. ज्या गोष्टी समजत नाहीत, इंग्लिश मध्ये आहेत, त्या आपल्याला कव्हर होत नाहीयेत, लिहून घ्या मराठीमध्ये, नो प्रॉब्लेम. ओके. फर्स्ट थिंग काय आहे बघा. फर्स्ट डू द ऑपरेशन इनसाइड द ब्रॅकेट. ब्रॅकेट मधल्या असलेल्या गोष्टी तुम्हाला फर्स्टली काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. मी हे क्वेश्चन सगळ्यांना विचारणार आहे, मला आन्सर पाहिजेत. ओके. त्यामुळे केअरफुली तुम्ही लक्षात घ्यायचंय, ऐकायचंय. ओके. फर्स्ट डू द ऑपरेशन इनसाइड द ब्रॅकेट. ब्रॅकेट मधलं जे काही आहे, जे काही ऑपरेशन दिले, प्लस मायनस एनिथिंग, ते तुम्हाला फर्स्टली सॉल्व्ह करायचंय. नेक्स्ट डू डिव्हिजन और मल्टिप्लिकेशन फ्रॉम द लेफ्ट विच एव्हर कम्स फर्स्ट. तुम्हाला काय करायचंय? डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन करायचंय, पण कधी करायचंय? फ्रॉम द लेफ्ट, म्हणजे लेफ्ट साइडनी जो फर्स्ट आलाय, जो फर्स्टली दिलेला आहे, तो तुम्हाला काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. मग तो डिव्हिजन असू द्या किंवा मल्टिप्लिकेशन असू द्या. फर्स्टली तुम्हाला सॉल्व्ह काय करायचंय? म्हणजे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन जरी आलं तरी फर्स्टली हे सॉल्व्ह करायचे जे लेफ्ट साइडला फर्स्ट असेल. तुमची जी लेफ्ट साइड आहे, लेफ्ट हँड आहे ना, त्या साइडला जो काही असेल, डिव्हिजन असू दे किंवा मल्टिप्लिकेशन, ते तुम्हाला पहिल्यांदा सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डू ऍडिशन और सबट्रॅक्शन फ्रॉम द लेफ्ट विच एव्हर कम्स फर्स्ट. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं कसं करायचं तुम्हाला? जे लेफ्ट साइडनी फर्स्ट आलंय ते करायचं आहे तुम्हाला. लेफ्ट साइडनी जर सबट्रॅक्शन आला असेल तर तुम्हाला पहिल्यांदा सबट्रॅक्शनच करावं लागेल. लेफ्ट साइडनी जर ऍडिशन आलं असेल उदाहरणामध्ये, प्रॉब्लेम्स मध्ये, तर तुम्हाला काय करायचंय? ऍडिशनच लेफ्ट साइडचं फर्स्टली घ्यायचं आहे. हे पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? दिव्या अनम्यूट करायचा, व्हिडिओ ऑन पाहिजे. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन पाहिजेत. अवधूत, यशोधन, पार्थ, सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असले पाहिजे. आणि दिव्या अनम्यूट कर बाळा. हा येस मॅम केलं. हा बोला, काय प्रॉब्लेम आहे? मॅम मला जरा टाइम टेबल सांगा ना, मंडे ट्युजडेचं. मंडेला तर आपल्याला सुट्टी असणार आहे बाळा, मंडे पासून. असं आ घेणार आहेत ते, म्हणजे आपल्याला घेतात ना असं इंग्लिश, मॅथ्स, मराठी तसं वालं. सगळ्यांना सुट्टी असणार आहे, ऑल सब्जेक्ट. कारण दिवाळी सुरू होते मंडेला, सॉरी सॅटर्डेला चालू होते.
सुट्टी कधीपासून आहे आपल्याला? आपल्याला ऍक्च्युली सुट्टी सॅटर्डे पासूनच आहे, पण आपण लास्टला आपण बोलूयात. क्लासमध्ये आपण बोलणार आहोत की आपल्याला सब्जेक्ट सॉरी लेसन कधी घ्यायचंय आपला क्लास. फ्रायडेला घेतला तर ऑल गुड, सगळ्यांचं होऊन जाईल. जर फ्रायडेला सगळ्यांना 2 तास चालत नसेल तर आपण शनिवारी पोस्टपोन करू. ओके. ओके मॅम. हा, आणि बाळा हे डाऊट ना एकदम क्लास जेव्हा राहतो ना, मी विचारते की क्लासमध्ये कोणाला डाऊट आहे, तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही विचारा. ओके. क्लासमध्ये डिस्टर्ब होतो असं. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके मॅम. हम्म. स्पृहा, जर सब्जेक्ट बद्दल काही डाऊट असेल तर सांग. आणि सगळ्यांना माझं ते सांगा. चला, रिमेंबर द फॉलोइंग पॉइंट्स. दिव्या, म्यूट करायचं बाळा. मॅम म्यूटच आहे. रीड करू मॅम? हॅलो हॅलो. रिमेंबर द फॉलोइंग पॉइंट्स टू सॉल्व द एक्सप्रेशन. आता बघा, एक्सप्रेशन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. रीड द एक्सप्रेशन क्लोजली, एकदम शांतपणे आणि व्यवस्थित काय काय दिलंय ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. सेकंड पॉइंट, सेट द ऑर्डर ऑफ सॉल्विंग द एक्सप्रेशन. एक्सप्रेशन सॉल्व करायची एक तुम्ही ऑर्डर सेट करायची की पहिले आता तुम्ही एक्सप्रेशन तर बघून घेता, बघून घेतल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची, त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय करायची, त्याच्यानंतर थर्ड स्टेप काय करायची, त्याच्यानंतर फोर्थ स्टेप काय करायची, ऍज इट इज असं करायचं आहे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर बघा थर्ड, अंडरलाईन द ऑपरेशन टू बी डन फर्स्ट. जो फर्स्ट तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे, फर्स्टली तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, मे बी ब्रॅकेट असू द्या. ओके. जर ब्रॅकेट आला नसेल तर तुम्ही काय करणार, डिव्हिजन कराल. ओके. तर त्या गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह करताना काय करायचं, त्याला फर्स्टली अंडरलाईन करून घ्या, म्हणजे तुमची प्रॅक्टिस ही होऊन जाईल आणि तुम्हाला डोक्यात राहील की हा आपल्याला हा पॉईंट पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा आहे. स्पृहा, इकडे लक्ष हवंय. ओके. त्याच्यानंतर सेकंडला काय करायचंय, थर्डला काय करायचं हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर फोर्थ आहे, डू द ऑपरेशन वन बाय वन. वन बाय वन याचा अर्थ काय आहे, हा, जर तुम्ही फर्स्टली ब्रॅकेट सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला फक्त ब्रॅकेटच सॉल्व्ह करायचं, नाहीतर असं नाही की ब्रॅकेट पण सॉल्व्ह करते आणि त्याच स्टेपला डिव्हिजन पण करते, मल्टिप्लिकेशन करते. त्याचं काय होतं, खिचडी होते. बरोबर. आणि ती खिचडी कोणालाच आवडत नाही, कारण त्याला टेस्टच नसते. क्लिअर आहे? त्यामुळे आपण काय करायचंय, फर्स्टली एक्सप्रेशन चेक करायचं, एक्सप्रेशन बघायचंय, त्याच्यानंतर त्याला ऑर्डर द्यायची. ऑर्डर म्हणजे काय, ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट फर्स्टली, डिव्हिजन असेल तर डिव्हिजन फर्स्टली, डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. हा तुमचा क्रम राहणार आहे, ह्या तुमच्या स्टेप्स राहणार आहेत. ओके. त्याच्यानंतर डू द ऑपरेशन वन बाय वन. ह्या तर स्टेप तुम्हाला कळल्या, अंडरलाईन केलं, ते फक्त तुम्हाला काय करायचं, वन बाय वन सॉल्व्ह करायचं. पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह केला, ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर सेकंड स्टेपला काय करणार तुम्ही, डिव्हिजन असेल तर डिव्हिजन करणं, डिव्हिजन झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ऍडिशन आणि सबस्ट्रक्शन. हा तुमचा क्रम राहील. ओके. अराइव्ह द करेक्ट आन्सर अँड चूज इट फ्रॉम द ऑप्शन्स. करेक्ट आन्सर काढायचा आहे आणि चूज काय करायचं, ऑप्शन मधून तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातात, त्यामधून तुम्हाला आन्सर चूज करायचं आहे. ओके. समरी, आता मी जे काय सांगितलं त्याचं कसं येईल, फर्स्ट द ब्रॅकेट, देन डिव्हिजन ऑर मल्टिप्लिकेशन फ्रॉम दी लेफ्ट. ओके. आता ह्या गोष्टी मी तुम्हाला विचारणार आहे, ज्याला क्लिअर येईल. दिव्या, तुला मी म्यूट करायला सांगितलं होतं बाळा. फर्स्टली ओके. ब्रॅकेट, देन डिव्हिजन ऑर मल्टिप्लिकेशन फ्रॉम लेफ्ट, देन ऍडिशन ऑर सबट्रॅक्शन फ्रॉम द लेफ्ट, विच एअर कम्स फर्स्ट. जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आलं असेल तर तुम्हाला काय करायचंय, जे फर्स्ट आलंय लेफ्ट साइडला ते तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. ओके. तसंच पहिल्यांदा ब्रॅकेट दिलाय, त्याच्यानंतर डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन दिले, त्याच्यानंतर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. फक्त ह्या गोष्टी लेफ्ट साइडने आल्यात का हे चेक करायचंय. ओके. आता बघा, इथे एक तुम्हाला एक्झाम्पल दिसेल.
14 into 8 plus 12 divided by 4 minus in the bracket 25 minus 5 bracket close is equal to question mark. कोणाकोणाला याचा आन्सर येईल? अन्वी, अनम्यूट करायचं बाळा. अन्वी, सिद्धी अनम्यूट करायचं. गुड इव्हनिंग मॅम. आवाज येत नाहीये बाळा तुझा. गुड इव्हनिंग मॅम. येतोय आता? 1 मिनिट हा. येतोय मॅम आता? एकच मिनिट. मॅम येतोय? मॅम सिद्धी आवाज येतो बाळा? हो येतोय मॅम. क्लिअर येतोय? क्लिअर येतोय. सगळ्यांना येतोय का माझा आवाज? येस मॅम. ओके. हा सिद्धी, तर मला आता सांगायचंय हे जे एक्झाम्पल दिलंय त्याच्यातली आपण फर्स्ट स्टेप काय करू? फर्स्ट स्टेप आपली कोणती असेल? फर्स्ट bracket, then the multiply, then divide, left the addition from the left side. पहिले आपल्याला ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट काढायचे, मग त्याच्यामध्ये ब्रॅकेट काढायचंय म्हणजे नेमकं काय करावं लागेल? ब्रॅकेट काढायचे म्हणजे आता ब्रॅकेट काढायचं, मग त्याच्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. ब्रॅकेट मग काढायचं बरं. डिव्हिजन. आता ब्रॅकेट मध्ये काय 25 मायनस 5, तर खालच्या स्टेपला हा, काय येईल? मग खालच्या स्टेपला आपल्याला मग मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर ब्रॅकेट सॉल्व करणार ना तू फर्स्टली? हा मग ब्रॅकेट सॉल्व हा केल्यानंतर आन्सर काय येईल? आन्सर आलेला मग आपण आन्सर 20 आहे याच्यामध्ये, आणि मग इथे आता इथे हा ब्रॅकेट सॉल्व केला त्यांनी, 20 आन्सर हा आलं. इथे ब्रॅकेट. करेक्ट. हा मग आता ब्रॅकेटच्या नंतर त्यांनी काय सांगितले? देन डिव्हिजन ऑर मल्टिप्लिकेशन. ओके, हा तर आता इथे डिव्हिजन कुठेच नाहीये, आहे डिव्हिजन. ओके, डिव्हिजन दिसते हो सगळ्यांना? हो इथे आहे. डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन, पण त्यांनी काय म्हटलंय? जे लेफ्ट साइडने फर्स्ट येतं डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन, मग लेफ्ट साइडने फर्स्ट काय आलंय? मल्टिप्लिकेशन आलंय या डिव्हिजन आलंय? डिव्हिजन. कुठे डिव्हिजन? लेफ्ट साइडला हा, आहे. मल्टिप्लिकेशन लेफ्ट साइड. सेम मॅम राईट साइड बघत होते. लेफ्ट साइड. हा, लेफ्ट साइड. मग इथे 14 इंटू 8 आहे. मग आपण काय केलं? याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय आलं? 1 1 1 2. 1 2. ऍज इट इज मग बाकीच्या स्टेप्स त्याच्यामध्ये घ्यायच्या, ऍज इट इज स्टेप घेतलेल्या हो आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय यस करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय. क्लिअर आहे? यस यस. डिव्हिजन झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन ही आपली स्टेप राहणार आहे. आता बघा. हा हा, मग नंतर डिव्हिजन की 1 1 2 प्लस डिव्हिजनचं काय येतं? 3 आन्सर येतं. ओके, मायनस 20 ऍज इट इज घेतला. मग आता प्लस आणि मायनस आहे, तर त्याच्यामधले कोणाला पहिले केलं पाहिजे?
लेफ्ट साईडला काय आहे त्याला बघायचं, बरोबर. तर लेफ्ट हा. साईडला ऍडिशन आलेली आहे आपली, करेक्ट आहे. त्यामुळे Yes. आपण काय करणार, हा. ही ऍडिशन करणार. 112 प्लस 3 इज इक्वल टू 150. क्लिअर आहे. 10. स्टेप्स फॉलो झालेत Yes. का बघा. हा. आणि त्याच्यानंतर लास्टला स्टेप आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन Hmm. केल्यामुळे काय होईल, Subtract. आपली आहे ती करेक्ट व्हॅल्यू येईल. तर 95 इज युअर करेक्ट आन्सर Yes. when you follow the steps. ओके. मॅम हा, मॅम बोला. मॅम हा बोल कोणता बाळा. चॅप्टर चालू आहे? हा कोणता चॅप्टर चालू आहे? मी लेट जॉईन झाले. एक्सप्रेशन डिव्हिजन नंतरचा चॅप्टर चालू आहे आपला. ओके मॅम. हम्म. पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह झाला, त्याच्यानंतर डिव्हिजन जर फर्स्ट आले असेल तर डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन, करेक्ट आहे. त्याच्यानंतर काय आहे, मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, बरोबर. येस. आणि BO O का दिला असेल, ब्रॅकेट ऑफ एनिथिंग, कशाचा ब्रॅकेट आलाय तो सॉल्व्ह करायचा म्हणून O आहे. ब्रॅकेट बोर्ड. ऑफ डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन, ऍडिशन और सबट्रॅक्शन, हे असं तुम्हाला क्रम आहे, बरोबर. ह्या स्टेप्स फॉलो करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. बॉडमास हे जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला स्पेलिंग येईल त्याची. क्लिअर आहे. ओके सिद्धी, येस मॅम. कळालं टॉपिक. येस. ओके. How to solve the expression when 2, 3 or 4 operation are given together. कोण देईल याचा आन्सर मला. सुरू अनम्यूट करायचं. हो मॅम, मला तुम्हाला एक डाऊट विचारायचा होता. ते म्हणालात ना लेफ्ट साइड नाही करायचं, पण आधीच्या मॅम, आधीच्या मॅम होत्या ना, भावना मॅम, त्यांनी पण बोर्ड मास घेतला होता ओके. प्रॅक्टिस म्हणून. हा. तर त्यांनी सांगितलं होतं की आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, करेक्ट आहे. मग पुन्हा डिव्हिजन, पुन्हा मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ते तुम्ही बरोबर. लेफ्टचं थोडं आलं नाही. ओके, तर तेही बरोबर आहे. ओके, क्लिअर आहे. तेही बरोबर येतो, तोही तुम्हाला, तोच क्रम तुम्हाला यूज करायचा आहे. ओके. बट कधी कधी काय होतं, ब्रॅकेट येतं आणि समथिंग सगळे ऑपरेशन एकाच ह्याच्यात येतात, तेव्हा तुमचं काय होतं, गोंधळ उडतो. मग तुम्ही काय करता, मधलं ऍडिशन मधलं डिव्हिजन करून घेता, मग मल्टिप्लिकेशन वेगळीकडेच राहतं आणि आन्सर रॉंग येतं. ओके. तर जेव्हा तुमच्याकडं एक्सप्रेशन हे शॉर्ट मध्ये असेल तर तेव्हा ते सॉरी, तेव्हा जे काही स्टेप आहेत बॉडमासच्या ते यूज होतात, आणि बॉडमास आहे तसंच यूज करायचंय. ब्रॅकेट नंतर डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ओके, हे असंच करायचं आहे. पण तुमचं आणखी क्लिअर आन्सर, करेक्ट आन्सर येण्यासाठी ह्या स्टेप दिलेले आहेत, की लेफ्ट साईडला तुम्हाला लवकर लक्षात यावं, जे लेफ्ट साईडला आहे ते फर्स्टली तुम्ही सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला आणखी इझी जाईल. ऍडव्हान्स आहे असं समजा. ओके, म्हणजे तुम्हाला आणखी मॅम समजण्यासाठी तुमचं कन्फ्युजन होऊ नये. कसं कसं केलं आता हे क्वेश्चन मध्ये, सगळ्यात आधी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह केलं. 25 मायनस 15 म्हणजे 10. 25 10 जा 250. डू द ब्रॅकेट फर्स्ट, कळलं. हो. म्हणजे हाऊ टू, आता इथे काय दिलं त्यांनी, हाऊ टू सॉल्व द एक्सप्रेशन when 2, 3 or 4 operation are given together. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, की खूप सारे एक्सप्रेशन जर सोबत आले तर तुम्ही काय कराल, बरोबर. त्याच्यामधला रूल काय आहे, फर्स्ट रूल काय आहे, ब्रॅकेट. कधीही कधीही कोणतंही एक्झाम्पल असू द्या, ब्रॅकेट सॉल्व्ह करणे इज मस्ट. ओके. रूल नंबर 2 बघूयात आपण. रूल नंबर 2 मध्ये काय आहे, ऑपरेशन्स, सॉरी,
सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन आणि ऍडिशन. ओके, और ऍडिशन और सबट्रॅक्शन. आता ऑपरेशन सेकंड नंबर रूल काय आहे आपला, की जर आता बघा ऍट धिस डू द लेफ्ट मोस्ट ऑपरेशन फर्स्ट. म्हणजे तुम्हाला कधी कधी त्या ऑपरेशन मध्ये सबट्रॅक्शन पहिले करावं लागेल आणि नंतर ऍडिशन करावं लागेल, पण काही काही मध्ये किंवा काय करावं लागेल, ऍडिशन फर्स्ट आणि सबट्रॅक्शन सेकंड. ओके, तर तुम्हाला आता इथे दोन एक्झाम्पल दिलेत. स्प्रो आता इथे लक्ष दे. 25 मायनस 5 प्लस 3 हे दिसतंय सगळ्यांना एक्झाम्पल. येस. तर इथे काय करायचंय, फर्स्ट काय करायचं, लेफ्टला काय आहे आपलं सबट्रॅक्शन, त्यामुळे आपण सबट्रॅक्शनच करून घ्यायचंय. मायनस आणि प्लस, आधी मायनसला आपण प्रायोरिटी दिली, नंतर प्लसला दिली. लक्षात येतंय. आता तेच दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघ. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आता बघ, तू जर त्या वेने गेली असते, जे भावना मॅडमने सांगितलं ते पण करेक्टच आहे. ओके, बट बघ आता 25 मायनस 5 प्लस 3 आहे. तर आता आपल्याला जर रूल नुसार गेलं तर आपल्याला काय ऍडिशन फर्स्टला यावं लागतं, बरोबर. तर इथं काय होतं बघ, आता 25 ऍज इट इज घेणार तू, बरोबर, आणि 5 प्लस 3 करणार. इथे काय होणार, तुझं मायनस प्लस मध्ये तुझं कन्फ्युजन होणार. क्लिअर आहे का. मायनस प्लस मायनस येतं की मायनस प्लस प्लस येतं, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार. त्यामुळे तुम्हाला काय सांगितलंय की लेफ्ट मोस्ट ऑपरेशन फर्स्ट, ह्या गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला आणखी इझी जाईल. ओके, क्लिअर आहे बाळा. ओके, म्हणजे ब्रॅकेट लेफ्ट मोस्ट आधी सॉल्व्ह करायचं. हा, मग लेफ्ट मोस्टला पहिले काय घ्यायचं आपल्याला स्टेप, ब्रॅकेट झाल्यानंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काही यायचं, पण लेफ्ट मोस्ट असं. ओके, ह्या डोक्यात ठेवा गोष्टी. त्याच्यानंतर बघा इथे दुसरं एक्झाम्पल दिले, 44 प्लस 4 मायनस 4. आता बघा 44 प्लस 4 किती झाला, 18 मायनस 4 इज इक्वल टू 14. आलं ना. म्हणजे पहिल्या ऍडिशन केलं, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन केलं. म्हणजे तुम्ही कोणत्याही वेने करू शकता, फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते लेफ्ट मोस्ट असावं. कारण तुम्हाला जेवढं लेफ्ट मोस्ट गोष्टी करता येतील ना, तेवढं तुम्हाला सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम इझी जाणार. क्लिअर आहे बाळांनो. हो, कळलं. थँक्यू. ओके, त्याच्यानंतर बघा रूल नंबर 3, ऑपरेशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन और मल्टिप्लिकेशन. याच्यामध्येही तसंच ऍज इट इज, जसं मी ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला सांगितलं. ऍडिशन जर लेफ्ट मोस्टला सॉरी मल्टिप्लिकेशन जर लेफ्ट मोस्ट साईडला आलं असेल तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचंय, पण जर लेफ्ट साईडला डिव्हिजन आले असेल तर तुम्हाला फर्स्टली डिव्हिजनच करायचे. ओके. येस. आणि स्पृहा मला सांग, माझा आवाज एकदम क्लिअर येतोय की अडखळत येतोय. क्लिअर येतं मला तर. ओके, आता रूल नंबर 4, when doing operation either of plus minus or either of multiplication division, perform division multiplication first. कळलाय पॉइंट स्पृहा. तुझं कन्फ्युजन इथे क्लिअर होईल. आता बघा, कधीही तुम्ही प्लस मायनस ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात, एका एक्झाम्पल मध्ये येतात, तेव्हा तुम्हाला कशाला प्रायोरिटी द्यायचे, फर्स्ट प्रायोरिटी इज युअर डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन. ओके ओके, आणि सेकंड प्रायोरिटी आपली कशाला असेल, सबट्रॅक्शन आणि ऍडिशन. ओके. हा, कोणाकोणाला समजते बाळांना आतापर्यंत शिकवलेलं, की मॅम शिकवते पण मला काहीच कळत नाही असं. आणि आपला क्लास क्लोज होईल तर सगळ्यांनी लिंक जॉईन करून ठेवायचे. ओके, रिजॉईन करायचे. त्याच्यानंतर बघा रूल नंबर 5, गिवन ऑल द 4 ऑपरेशन, फर्स्ट डू डिव्हिजन और मल्टिप्लिकेशन फ्रॉम द लेफ्ट, देन डू सबट्रॅक्शन और ऍडिशन फ्रॉम द लेफ्ट, विच एव्हर कम्स फर्स्ट. हे पॉइंट कळालाय सगळ्यांना. फर्स्ट मल्टिप्लिकेशन, देन डिव्हिजन, देन ऍडिशन. का तर ते लेफ्ट मोस्टला
मल्टिप्लिकेशन आले फर्स्ट स्टेप मध्ये. सेकंड स्टेप मध्ये डिव्हिजन करायचं आपल्याला, कारण प्लस आणि मायनस आलेला आहे तर आपण प्रायोरिटी डिव्हिजनला देतोय. ओके. आणि थर्ड मध्ये ऍडिशन, त्यानंतर सबट्रॅक्शन, कारण ऍडिशन हे लेफ्ट साइडला आलंय. ओके बाळांनो. मॅम म्हणजे आता जी लेफ्ट